नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार्य तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींचे काही जणांचे पैसे अडकलेले आहेत, त्याच्याबद्दलचे मी काही सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेले आहेत. ॲक्च्युली बरेच व्हिडिओमध्ये असे दाखवतात की आधार सीडिंग नसेल तर आपले पैसे अडकतात, पण आधार सीडिंगबरोबर पण NPC आहे पण महत्त्वाचं आहे. हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. मी तुम्हाला आधी पण सांगितलेले की आधार सीडिंग आणि NPC हे दोन्ही वेगवेगळे आहेत. फक्त आधार लिंक असून पण चालणार नाही, नुसतं NPC असून पण चालणार नाही. दोन्ही जेव्हा एकमेकांना लिंक असतील तेव्हाच तर तुम्हाला जे तुमचे 1500 रुपये अडकलेले आहेत ते तुम्हाला मिळतील. मग आता ते NPC आहे तुम्ही नक्की कसं ॲक्टिवेट करायचं ह्याची 100% मेथड तुम्ही आता या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या. NPC ॲक्टिवेट करण्याची जी सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या बँकमध्ये व्हिजिट करणं आहे आणि त्यांना सांगणं आहे की माझं NPC आहे ॲक्टिवेट करायचं आहे. मग ती लोकं चेक करून तुमचा आधार आणि NPC ॲक्टिवेट आहे की नाही हे तुम्हाला सांगतील. आणि बऱ्याचशा ॲक्च्युली SBI, बँक ऑफ बडोदा, ह्या बँक ऑफ महाराष्ट्र ह्याच्यामध्ये ऑनलाईन होतात, पण तरी देखील फायनल कन्फर्मेशन तुम्हाला बँकमध्ये जाऊनच घ्यावं लागतं. कोटॅक वगैरे HDFC, ICI यासारख्या बँकेमध्ये तुम्हाला बँक व्हिजिट करणं हे महत्त्वाचं आहे. मग आता तुमचं आधार पण सीडिंग असेल आणि NPC नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही पण सीडिंग असणं महत्त्वाचं आहे. जर ते नसेल तर तुम्ही आजच करून घ्या, जेणेकरून तुमचे जे 1500 रुपये अडकलेले आहेत ते तुम्हाला मिळतील. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.